सांगत झोपवणारी आजी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या मंचावरती आता एका इन्स्पिरेशनल आजीची गोष्ट सादर होणार आहे, जी आपल्याला झोपवणार नाही तर जागा करणार आहे. ती कोण आहे त्यासाठी पाहूया ही एवी. लाईव्ह कॅमेरा ड्रामा. तो सुद्धा हल्ली जरा देरीनच डोळे उघडतो. आणि आई त्याच्या आधीच बघितलं, ऐकत सुद्धा नाही. हो आई, तुम्ही बसा, मी आल्यावर सगळी कामं करत्या, तुम्ही बसा. हे ताण तणाव काळजी चिंता जन्मला आपल्या मागे लागतात. अशा वेळी धावत सुटायचं, इतक्या जोरात धावायचं की आपल्यापर्यंत या सगळ्याला पोचून जायचं नाही. अगं इथं पण लागलंय. काय करते, पोरं आहेत ना. तुझ्या नशीब तू आणि मी आपण सिक्युरिटीत काम करतो. आपलं काम बसल्या जागेवर असतं. आपण पोलिसात असतो तर या बाईने आपल्याला दिवसभर धावायला लावलं असतं. चला अहो, ऐका ना, तुम्ही डबा घेतला का? सगळं आवडलं नी. मला काय झालं, मला पाणी आण गं. मला काय झालं, अरे थांबा, काय नाही झालं मला. जातो मी कामाला. मला नका जवळ. तूच बोलली की धावत सुटायचं. बाय कर्ज माझ्या मागं लागलाय. धावलं नाही, काम नाही केलं तर डोक्यावर चढून बसल. सुन्या पोरी, तुम्ही वा पुढं, मी आलो. अहो पण, अरे वा पुढं, चल ग. होय. ऑपरेशनचे 50,000, MRIचे 5,000 द्यावे लागतील. त्याशिवाय ऑपरेशन नाही होणार. डॉक्टर, पैसे जास्त होत आहेत. मला मी आधीच कमी करून सांगितलेले. आता नाही होणार. मला कळवा, येतो. काय नाही, आराम करायला सांगितलंय. ते बीपी जर हाय झालेला, बाकी काय नाही. अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000 आणि MRIचे 5,000 दिल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही, माहिती आहे मला. सिक्युरिटीत काम करतो मी. कान कायम उघडे असतात. हॅलो, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होतं.
5,000 रुपयांची गरज होती. अहो नाही जमणार लताताई, ऑलरेडी 50,000 दिलेत, आता नाही जमणार. सॉरी, नाही जमणार. खर्चेच खर्च इतके आहेत, तुम्हाला कुठून देणार होता पैसे? लताताई एवढं बार माफ करा. नाही जमणार हो, सांगितलं ना तुम्हाला. नाही नंतर अहो, तुम्ही माफ करा. जमणार, आता नाही जमणार आम्हाला. सांगितलं. तुमचं अहो, नेहमीचंच तुम्हाला आहे. आम्हाला नाही जमणार. काय करायचं? मी आणि ही दिवस राहायला काम करू, पण आहे इतके पैसे कसे जमा करते? काय बी झालं तरी हरायचं नाही. तो वर बसलेला जसे रस्ते बंद करतो ना, तसे नवे रस्ते खुले पण करतो. आणि रस्ता चालल्याशिवाय दिसत नाही, कारण रस्ता तिथेच असतो, चालायचं आपण असतं. वा वा. मावशी मावशी, अगं हे बघ ते काय आहे? काय रे? अरे का फेकलं ते? काय ते सांग. अरे सांग तरी. आपल्या गावात नाही ते. अरे पण अरे अगं मॅरेथॉनची स्पर्धा आहे, म्हणजे धावण्याची स्पर्धा आहे. शिकणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस आहे. बरं मी येते, मला अजून लई लोकांना सांगायचंय. ठेच लागली म्हणून प्रवास थांबवायचा नसतो, आपण चालत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो. अगं पण तू या वयात धावणार कसं? आठवतंय का? अहो धावता एसटीला पकडायची म्या, अरे वा वा. आणि तुम्ही नंतर मागणं यायच्यात आणि म्हणायचं अगं माझी पिटी उषा, किती धावशील? आता तीच पिटी उषा धावणार. माणसाच्या पायात दम असला की कोणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. तुमची पिटी उषा धावणार बी आणि जिंकून बी येणार. वा. अहो या वयात काय धावायचंय तुम्हाला? आई 5,000 रुपयांसाठी का करते? अहो श्वास लागलाय त्यांना. माझा अंदाज पास आलेला आहे. या स्पर्धेत उत्साहाने धावणारी आजी स्पर्धा जिंकल्या नसल्या तरी त्यांच्या उत्साहाला सलाम. नाही होणार, नाही होणार माझ्या त्याने. नाही धावू शकत नाही. अय माझी पिटी उषा, हेच लागली की वाटा बदलायच्या नसतात, आपण धावत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो. जोरदार टाळ्या वाजवा एक वेळेस या ठिकाणी. मला हरायचं नाही हे